नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. भुईमुग पीक, ऊस पीक आणि खरीप पीक व्यवस्थापन करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा तसेच चांगल्या पद्धतीच्या बियाण्यांचा वापर केल्यास निश्चित उत्पादनात वाढ मिळू शकते, असे मत वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा तळसंदे इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं हातकणंगले कृषी विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या विविध योजना आणि पीक उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुईमुग पीक, ऊस पीक आणि खरीप पीक व्यवस्थापन करीत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा तसेच चांगल्या पद्धतीच्या बियाण्यांचा वापर केल्यास निश्चित उत्पादनात वाढ मिळू शकते, असे मत वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा तळसंदे इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप यांनी व्यक्त केले. उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील म्हणाले की शासनाच्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपयोगी आहेत. त्याचबरोबर शेती करत असताना AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती फायद्याची ठरू शकते. शेतीवर होणारा अनावश्यक खर्चही कमी करता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यावेळी तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी सुधारित मका लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, PMFM यासह अनेक योजनांवर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी रमेश परीट, सरपंच वडगाव सौ कस्तुरी पाटील, नागाव सरपंच सौ विमल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी महादेव जाधव, बाळू गोडके, सचिन अलमाने, संगीता कोळी, कविता माने, सरिता सुतार, पूजा एजरे, स्नेहल पुडके, आत्मा तंत्रज्ञान हातकणंगले तालुका व्यवस्थापक संदीप देसाई, प्रकाश पालकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत गळीत धान्य या अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी VCP म्हणून जी दुमाल्याची जी संस्था आहे ती संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यापीठात या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग ठेवलेला आहे. या ठिकाणी गळीत धान्यासंबंधी म्हणजे भुईमुग असेल, सोयाबीन असेल याबाबत मार्गदर्शन केलं जाते. त्याचबरोबर या पिकाचं प्रक्रिया म्हणजे तेल उद्योग कसा उभा करायचा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला रब्बी हंगामासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन, त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा या ठिकाणी लाभ घेण्याबाबत, त्याचबरोबर महाकृषी विस्तार AI ॲप यासंबंधी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, जेणेकरून त्या लोकांना ॲपच्या माध्यमातून जे काही कृषी विभागातील तंत्रज्ञान आहे त्यांना उपलब्ध होऊ शकेल.